नमस्कार. आज आपण हर्बल शॅम्पू घरीच करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 100 ग्रॅम रिटा, आवळा आणि शिकाकाई 50-50 ग्रॅम, गवला कचरी 25 ग्रॅम आहे, अ, रोजमेरी रोजमेरी 25 ग्रॅम आहे, जटामांसी 25 ग्रॅम, भृंगराज 25 ग्रॅम आहे, कलोंजी 25 ग्रॅम आहे, नागरमोथा 25 ग्रॅम आहे, 2 चमचे आळशी आहे आणि 2 चमचे मेथी आहे. हे सगळं आता आपल्याला एक मोठ्या टोपामध्ये घ्यायचंय. सगळ्या वस्तू धुवून झालेलं आहे. याच्यात 1.5 लिटर पाणी आपण घातलेलं आहे. हे 24 तास असं ठेवायचे. त्याच्यामध्ये आपल्याला ही मेथी पण टाकायची आहे आणि 24 तास झालेलं आहे भिजत टाकून. 1.5 लिटर पाण्यामध्ये टाकलेलं. आता हे तांदूळ भिजत टाकलेले 2 चमचे. तर ते पण फक्त आपल्याला पाणी घ्यायचंय, तांदूळ घ्यायचे नाहीयेत. ही जास्वंदीची फुलं पण घ्यायचे, देठ काढून टाकायचे. हे गॅसवर गॅस चालू करून ठेवलेला आहे. आता ह्याला चांगली एक मोठी उकळी आली का स्लो मीडियम करून आपल्याला हे अर्धा पाऊण तास उकळायचं आहे. आळशीमध्ये पाऊण ग्लास पाणी टाकून ते वेगळं उकळायचंय, कारण हे घट्ट होते, मग ते चाळणीतनं चाळलं नाही जात ना, म्हणून मग त्या सामग्री बरोबर हे टाकायचं नाहीये. हे आता वेगळं उकळायचंय. आळशीचं पाणी उकळून गाळून घेतलेलं आहे. तर हे बघा कसं जेली सारखं घट्ट झालेलं आहे. हा कपडा याला बांधून घ्यायचा आहे घट्ट. ही चाळणी ठेवायची आहे आणि हे मिश्रण जरा हाताने चांगलं कुस्करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आपल्याला. आता हे मिश्रण आहे ना, गाळून घ्यायचं आपल्याला. हे मी साहित्य उकळून गाळून घेतलेलं आहे. हे 3 ग्लास भरलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे एलोवेरा जेल 1 डाव मिक्स करायचा आहे. भीमसेन कापूर आहे 1 चमचा, त्याची पावडर करून घेतलेली आहे, ती टाकायची आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं. ग्लिसरीन घेते, तेही 1 डाव आहे. ते ही विटॅमिनच्या कॅप्सूल फोडून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. हा शॅम्पू बेस आहे, तो आपल्याला बाजारात इझी मिळतं. हा 3 ग्लास अर्काला हे 3 ग्लास शॅम्पू बेस घ्यायचा आहे आपल्याला आणि छान मिक्स करून 24 तास परत बाहेर झाकून ठेवायचे. 24 तास झालेले आहेत. हा आपला शॅम्पू तयार झालेला आहे. फेसही चांगला खाली बसलेला आहे. आता आपल्याला भरून ठेवायचं. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.